काय सांगाल आजची प्रेस कॉन्फरन्स कशासाठी आहे काय? सगळ्यांना माहिती आहे देशापुढे एकच प्रश्न आहे का विद्यार्थ्यांवर झालेली अमानुष मारहाण आपल्या देशात म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि या जगातल्या लोकशाही मोठ्या लोकशाहीमध्ये आपण आंदोलन करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न मला जास्त माहिती आहेत. 40,000 विद्यार्थी मी शिकवतो शाळा कॉलेजमध्ये. आज इंजिनिअरिंगचं असो, MBAचं असो, MCAचं असो, सगळ्या CETमध्ये गोंधळ हा ठरलेला आहे. साधारणतः आपण आपल्या बालवयापासून बघत आलो किंवा आम्ही कॉलेजमध्ये होते त्यावेळी जूनमध्ये कॉलेज चालू व्हायचं. आता सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत कॉलेज चालू होत नाही. ही परिस्थिती आहे या गोंधळामुळे. खरं म्हटलं तर कालचा लाठीचार्ज हा फक्त लाठीचार्ज नाही मिळत, माइंड लोकांचं डोकं भरकवण्याचा प्रयत्न आहे. आज गेली 3-4 दिवस तुम्ही फक्त त्या एंट्रन्स एक्झाम ह्याच्यावर बोलतायत. त्याचं कारण तुम्हाला पेट्रोल डिझेलवर चर्चा नाही करून द्यायची आहे, तुम्हाला इथेनॉलवर चर्चा नाही करून द्यायची आहे. TET म्हणजे टीचर्स एंट्रन्स टेस्ट जे शिक्षक भरायचे ते लाखो न करोडो रुपये नि पेपर लीक होतात, त्याच्यावर कोण बोलणार? इथेनॉलचा प्रश्न त्याच्यावर कोण बोलणार? भाववाढ म्हणजे पेट्रोल डिझेलची पण असेल आणि जीवनावश्यक वस्तू त्याच्यावर कोण बोलणार? आणि एकच आहे का आजपर्यंत लोकांना एका विषयावरून दुसऱ्या विषयावर, मग मागचा विषय बंद करा, तुम्ही विसरून जा, या पद्धतीने ही चाललेली सगळी कामं आहेत. आमच्याशी कोण बोललं नाही तरी सुद्धा प्रश्न आहे, सामील होतील. सर, आता या ठिकाणी भाजप सुद्धा आंदोलन करणार आहे. नालासोपाऱ्यामध्ये भाजप पण आंदोलन करणार आहे आज. चांगलं आहे, काय वाईट आहे का? चांगलं आहे. मिया गिरे तो गिरे. काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलन करत असताना अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांना फरफटलं. मी तेच बोललो अगोदर, अतिशय चुकीच्या पद्धतीने फरफटत नेलं. म्हणजे एका पंतप्रधानाच्या फॅमिलीतलं वारस, एका पक्षाचे प्रमुख, विरोधी पक्षनेता, संसदेतले, आणि त्यांना ही वागणूक. तुम्हाला काय वाटतं, आपण आता हुकुमशाहीकडे चाललोय का? 1001% वाटतो, पण जागृत लोक आहेत, चालून घेणार नाही. कुणाचा प्रयत्न असेल जायचा हुकुमशाहीकडे, पण आपली लोक. दिल्लीला ही जी ठिणगी पेटलेली आहे ही वणवा घेईल काय? साधी गोष्ट वणवा घेईल या भीतीपोटीच महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावलाय. महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावाय, 5च्या वरती लोकांनी जमायचं नाही. काय माहित नाही, पोलीस वगैरे आल्यानंतर तुम्ही पण 50 जण आहेत, तुम्हाला पण टाकतील मध्ये. 5च्या वरती महाराष्ट्रात का? अरे द्या ना लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार, करतील आंदोलन. यावर काय मोदींनी काहीच बोललेलं नाही आतापर्यंत, काय वाटतं तुम्हाला? कधी बोलतात? राजीनामा घेतला पाहिजे? घेणार नाहीत. घेतला तर कधीच घेतला नाही. लाल बहादूर शास्त्री सारख्यांनी नुसता रेल्वे ऍक्सिडेंट झाला, काय ते मोटरमन होते का? मंत्री होते.
ते काय मोटरमन होते का? पण नैतिक जबाबदारी घेऊन रेल मंत्रीपदाचा एक ऍक्सिडेंट, त्या ऍक्सिडेंटवर राजीनामा दिला. इकडे देश पेटलाय आणि तुम्ही ठिम्म आहेत. तुम्ही संसदेतून निघताना काहीतरी चगळतायत, हसतायत. चला देशाचं आताही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आणखी मुद्द्यावरती ठाम बसलेले आहेत. त्या मुद्द्यापासून हलायला तयार नाहीयेत. एकत्रित तुम्हाला काय वाटतं की आता ह्याचं पुढचं काय असू शकतं? पुढचं काय नाही. विद्यार्थी हे बघा, सोनम वांगचू यांनी उपोषण चालू केलं शांतीपूर्ण. ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत का? अभिजित टिपके यांनी आंदोलन चालू केलं, ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत का? त्यांचं त्या विद्यार्थी जे जमलेले सर्व जातीचे, धर्माचे, प्रांताचे शांतपणे बसलेले, शांतपणे मोर्चा नेत होते. आणि त्यांचं म्हणणं काय होतं? तर आम्हाला संसदेतल्या खासदारांशी चर्चा करायची आहे. अच्छा, संसदेत काही सगळी लोक जाणार नव्हती. मोर्चा अडवल्यावर एक 5 जण डेलीगेशन जाते. एक आरोप लग रहा था कि वहां पर एंटी नेशनल लोग हैं, तमाम तरह के इस तरह के जो अब चल रहा है उस पर आतंकवादी म्हणून सुद्धा घोषित केले जाते. बाहेरची शक्ती कुठेतरी याच्या पाठीमागे काम करते असं तुम्हाला मी एक क्लिप देतो. अशोक वानखेडे म्हणून जे प्रसिद्ध पत्रकार आहेत, त्यांनी आणि चतुर्वेदी का कोण नाव लक्षात नाही मला, त्यांनी केलेले जगभरातली मीडिया आपलं कशा प्रकारे हसू उडवते. जगभरातली, म्हणजे जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, जगभरातल्या पत्रकारांनी आपल्याला जे तुम्ही तिकडे मुलींवर, म्हणजे नातीच्या पोरीच्या वयाच्या मुली, त्यांना निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जग निर्वस्त्र करते, आपल्याला जग निर्वस्त्र करते. अपा एक ये भी कहा जा रहा है कि जो 15 बच्चों ने सुसाइड किया है और जंतर मंतर पे अब कहीं ना कहीं जो ये इस्तीफे की मांग थी धर्मेंद्र प्रधान की, तो उसको एक राजनीतिक रूप दिया जा रहा है और कहीं ना कहीं मुद्दे से उसको भटकाने की कोशिश की जा रही है. कौन सी पार्टी राजनीतिक मुद्दा बनाती है वो तो बोलो. मैंने पहले बोला, सोनम वांगचू किसी पार्टी से है क्या? अभिजीत टिपके किसी पार्टी से है क्या? उनको सपोर्ट किया किसी ने? कांग्रेस ने किया, कम्युनिस्टों ने किया, सपा ने किया, जनता ने किया, तो राजनीतिक हो गया. अरे आप उनकी बात मान लो ना, उनसे चर्चा करो. कमाल है. मतलब आपके खिलाफ बोला वो देशद्रोही. बाकी राम मंदिर का क्या है? राम मंदिर के कौन चोर है? उधर तो बैठे नहीं ना कोई कांग्रेसी, उधर सपा वाले तो नहीं है ना. अरे जिस आस्था से राम मंदिर बनाने में ईट ज्वाइन की थी, आपको मालूम नहीं होगा, तो ईट जमा की थी. लोगों ने आस्था से ईंटें दी, पैसे दिए, इतना बड़ा मंदिर बनाया. श्रद्धा स्थान है, सभी धर्म के अपने अपने श्रद्धा स्थान है, उस पर श्रद्धा रखनी मांगती है. चोरी तो मत करो. वहाँ पे जो परिस्थिति बनी अपा, जेनजी बोल रही है पुलिस मार रही है, पुलिस बोल रही है जेनजी मार रही है, जेनजी बोल रही, मीडिया बोल रही है जेनजी मार रही है, सब एक दूसरे को मार रही है. ये क्या परिस्थिति है? मैंने वही बोला ना आपको कि मैं वो क्लिप भेजता हूँ. जो बाहर के पत्रकारों ने टेपिंग किया, बुरा मत मानो, आप भी पत्रकार है, लेकिन अपने पत्रकारों ने कुछ दिखाया ही नहीं. आज मीडिया नहीं चल रहा है, सोशल मीडिया चल रहा है. ध्यान में लो. अभी ये लोगों की भी ध्यान में आ गया है कि मीडिया सभी नहीं होगी, लेकिन दबी हुई है. अरे रवीश कुमार बोलो, अशोक वानखेड़े बोलो, और जो भी थे, किधर दिख रहे? वो कौन सा यूट्यूब चैनल,
यूट्यूब चैनल आप ये कर रहे हो, कितना आएगा मुझे नहीं मालूम. आपण ठिकाणी या एवढ्या आंदोलनाची गंभीर परिस्थिती ठिणगी जी असताना आहे, ही न्यायालय नेपाळ कुठे आणि आपलं बांगलादेश मत मांडत प्रमाणे नाही, काय बाहेर सांगता? येऊ शकते का? एकेकानी न्यायालयाबद्दल न्यायालय कुठे हे करताना दिसत नाही. संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी परवा काय बोलायचं आहे ते बोललं. आपण सगळ्यांनी बोलायचं. न्यायालयावर आमचा भरोसा आहे. जर सत्ताधारी ऐकत नसतील तर अशा वेळी न्यायालयाने काहीतरी करायला पाहिजे, काय म्हणणं आहे आपलं? करायला पाहिजे, पण 5-5 वर्ष अजून निर्णयच येत नाही ना. आपण ही मुलगी जी निंदनीय आहे, मात्र अहो, देशामधल्या शिक्षण एक तुम्हाला मंत्री असो, सांगतो, कोणी असो, त्यांनी एक मिनिट तुमचा प्रश्न कळला. तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो. अजून दुसऱ्या पण कोणत्या नेत्यांना आठवण झाली नाही. एक 10-15 वर्षापूर्वी बीजिंगला चायनामधले विद्यार्थी 5-7 लाख विद्यार्थी, तुम्ही काढून बघा रेफरन्स, किंवा मी काढून देतो तुम्हाला. 5-7 लाख विद्यार्थी, तो जो चौक आहे बीजिंग मधला, त्या चौकात जमलेले. इकडे जलियानवाला बाग वगैरे बोलतात, तर चायनामधलं ते कोण बोललं नाही अजून का चायनामध्ये अमानुष मारहाण आणि त्याची खबर जगातल्या एका पक्षात, तो कम्युनिस्ट देश आहे, तिकडे सत्ता एकाच माणसाच्या हातात आहे. पण आपण तर लोकशाहीत आहोत. तर त्याची पुनरावृत्ती अमानुष मारहाणीत झालाय. जी बीजिंगच्या चौकामधली मारहाण झालेली त्या प्रकारची. आणि हे सगळं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे इतर प्रश्नावरचे लक्ष उडवणं म्हणून नवीन प्रश्न निर्माण करणं. म्हणजे तुम्ही महागाईवर बोलू नका, अन्नधान्यावर बोलू नका, डिझेल पेट्रोलवर बोलू नका, TET मध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये झालेल्या घोटाळ्यावर बोलू नका, आता मारहाणीवर बोला. मला एक कळत नाही. अर्थात तुम्हाला माहित नसेल तर एक सांगतो. एक खडसे साहेब सोडलं तर आजपर्यंत बीजेपीने कोणाचा राजीनामा घेतला नाही. कितीही प्रचंड करप्शनचे आरोप असले तरी खडसे साहेबांना तुम्हाला परत करतोय, पण एक नको असलेला व्यक्ती काढायचा म्हणून प्रचंड बदनाम करून काढलं. पुढे निष्पन्न काय झालं नाही. बाकी इतर वेळी कोणत्याही मुख्यमंत्र्यावर असेल, काँग्रेस नैतिकता धरून चालते का 2 फ्लॅट आदर्शाचे तर मुख्यमंत्र्याचा राजीनामा होतो. हे काँग्रेसची नैतिकता आहे. बाकी इकडे नैतिकतेचा विषयच नाही. आज वसईला आंदोलन आहे सर्वपक्षीय, त्यामध्ये तुला कितने साल बैठे थे उधर, ध्यान भी दिया क्या, ध्यान भी दिया क्या? अरे वही किसानों का भाव, मतलब उनके खेत मालों के भावों को डाइवर्ट करना है. तो एक नया ये करो और पीछे के सब्जेक्ट बाजू में रखो. विद्यार्थियों का आंदोलन है, आपको लगता है कि इस बार जो है देश में बदलाव आएगा? आना ही मांगता है. मैंने क्या बोला, मीडिया भले न दिखाए, सोशल मीडिया दिखा रहा है. आपका एक आरोप ये भी लग रहा है कि वो कहीं ना कहीं प्लानेट सोनम वांगचुक जी जो है वो किसी न किसी आम आदमी पार्टी, इनडायरेक्टली आम आदमी द्वारा प्लांटेड है और वो वहां पे बैठे हैं. और आम आदमी कौन सी बड़ी पार्टी है? एक दिल्ली में उनका राज था, बाकी के कुछ जगहों पे है. बाकी उतना बड़ा वो करके, मतलब आम आदमी पार्टी, मुझे नहीं लगता. नसीब आम आदमी का नाम लिया, कांग्रेस का नाम नहीं लिया, कम्युनिस्टों का नाम नहीं लिया. कहना ये कि जितनी एंटी नेशनल पार्टियां हैं सब उनको सपोर्ट करती हैं. एंटी नेशनल? जी. अच्छा, बीजेपी छोड़ के सब एंटी नेशनल, बीजेपी छोड़ के सब एंटी नेशनल, कमाल है. आपका क्या लगता है ये धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा देना बीजेपी के लिए इतना कठिन क्यों लग रहा है? पार्टी के अंदर क्या इस तरीके की मजबूरी है? एक है
हम कोई गलती कर ही नहीं सकते, ये दिखाने का है लोगों को। ये अहंकार है कहीं? 1001%। दुनिया की सबसे बड़ी लोकशाही है, इसमें तो हर आदमी का, आम आदमी का, आम पार्टी का नहीं बोल रहा हूं, आम आदमी का कहना सुनना पड़ेगा, और सुनना मांगता है। लोकशाही अगर जिंदा रखनी है तो अपा आरएसएस के बच्चे लोग भी मुंह छुपा के वो आंदोलन में जा रहे और सपोर्ट कर रहे, बीजेपी के बड़े बड़े लीडर मेरे ख्याल से आरएसएस वालों का ही विरोध है। आरएसएस वालों जो चल रहा है गवर्नमेंट की पॉलिसी उसके बाजू से नहीं है, गलत है, वो गलत बोल रहे हैं। अपा ये भी थ्योरी निकल के आ रही है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा इसलिए मांगा जा रहा है क्योंकि जो सिलेबस है सारख्या आंदोलनामध्ये रूपांतरित होऊ शकते का? होऊ शकते लो. 1 मिनिट, नेपाळ आणि बांगलादेशासारखी करण्याच्या अगोदर आपले सुज्ञ नागरिक आहेत, ते विचार करतील. पण तुम्ही जर त्यांचा अंत बघितला तर माणसं कोणत्याही लेवलला जातील. सर्वच राजकारणी सध्या दिल्लीमध्ये गेलेले आहेत, सर्वच नेते समर्थन करण्यासाठी गेलेले आहेत. आपण सुद्धा त्या तिथं जाणार आहेत का किंवा त्यांना कशा पद्धतीने? नाही, मी एवढा मोठा राजकारणी नाही. मी एवढा मोठा राजकारणी नाही का दिल्लीत माझे समर्थन कसं असणार? समर्थन 100%. आज आमचे वसईला पण जातील ना लोक. सगळ्यांनी दिल्लीला जायची काय गरज आहे? मोठमोठे नेते गेले, हे बघा, हे सगळं प्रतिकात्मक असते. ठाकरे साहेब गेले, काँग्रेसवाले गेले, अमुक पक्षाचे गेले, तर झालं सगळे पक्ष. सोनम वांगचुक यांच्याशी कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आपण? ते मोठी लोक आहेत हो. सोनम वांगचुक इतक्या शिक्षणामध्ये काम केलंय. आमिर खानचं 3 इडियट तुम्ही बघितलं असेल, त्याच्यावर त्यांचं कॅरेक्टर दाखवलं गेलं का कशा प्रकारे ते शिक्षणामध्ये काम करतात, समाजसेवेचं काम करतात. आता त्याला पण बोलतात की चायनाचा दलाल आहे वगैरे वगैरे. अहो, आता मी काय बोलला, जो विरोधात बोलला तो पाकिस्तानी हे असेल, चायनाचा असेल, बांगलादेशचा असेल, आता उद्याला श्रीलंकेचं पण आपलं हे बघायला. इराण आपला मित्र, पारंपरिक मित्र. अजून काय माहितीये का, होमर्जूनवर चाललेले हल्ले, होमर्जूनवर चाललेले हल्ले. अरे थांबा ना जरा, तुमचेच प्रश्न महत्वाचे आहेत का? दुसरे मूर्ख आहेत का? होमर्जूनचे प्रश्न तो इतका गहन होत चाललाय का आपल्या माणसं मरतायत, बोटी बुडतायत. ते उद्याला 500 रुपये 700 रुपये पाकिस्तानमध्ये होते ना, आहे बोललात ना पेट्रोलचा भाव, तो उद्याला भारतात झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि त्याच्यावरच लक्ष जाऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. याच्यामध्ये एक मुलगी जी आहे ती गंभीर आहे, जखमी झाली. अहो, निर्वस्त्र करून अशा प्रकार त्या आपल्या नातीच्या वयाच्या, मुलीच्या वयाच्या, नातीच्या वयाच्या मुलं सगळेच. अरे त्या मुलांचं ऐकून घ्या ना तुम्ही, ऐकून घ्या. वाजपेयी सारखं सरकार असतं तर त्यांनी हे घडून दिलं असतं का? किसान आंदोलन हुआ, शाहीन बाग आंदोलन हुआ. अरे किसान आंदोलन कितने साल बैठे थे? विद्यार्थियों का आंदोलन हुआ, क्या लगता है एक मिनिट. किसान आंदोलन अभी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.